काँग्रेसनं विशेषतः पंडित नेहरूंनी वंदे मातरमच्या गीतामधली काही कडवी काढून टाकली आणि फक्त 2च कडवी ठेवली। हे करण्यामागे धर्माचं कारण होतं, मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून ते केलं गेलं असा आरोप होतो। आणि त्याच्याही पुढे जाऊन जर तेव्हा काँग्रेस झुकली नसती तर पुढे देशाचं विभाजन झालं नसतं असाही दावा केला जातोय। काय उत्तर आहे काँग्रेसचं? कविताजी, 1950 नंतर आपल्या देशानं राष्ट्रीय गीत म्हणून वंदे मातरमचा स्वतंत्र भारतामध्ये आपण स्वीकार केला। त्याच्या अगोदर 1875 ला हे गीत लिहिलं गेलं बंकिमचंद्र चटर्जी यांनी। नंतरच्या काही वर्षानंतर त्यांच्या आनंद मठ नावाच्या कादंबरीमध्ये त्याचा समावेश झाला। पहिल्यांदा हे गीत 1896 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये रहीमतुल्ला एस सयानी अध्यक्ष असताना रवींद्रनाथ टागोर यांनी संगीतबद्ध केलं आणि त्यांनी गायलं। 1896 पासून भारत स्वतंत्र व्हायचा 1947 पर्यंत किती मोठा काळ आहे बघा। आता गणेश खनकरजीने आरएसएसचा उल्लेख केला सुरुवातीला। माझी इच्छा नव्हती आरएसएसला यामध्ये घ्यायची, पण त्यांनी उल्लेख केला। 1896 पासून 1947 पर्यंत एकाही सरसंघचालकानं एकाही शाखेवर आणि एकाही संघाच्या कार्यक्रमात हे गीत का म्हटलं गेलं नाही। 1 2 या गीतामध्ये भारत पाकिस्तान फाळणीची बीज रोवली गेली असा दुसरा आरोप पंतप्रधानांनी केला, गणेश खनकरजींनी केला। द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मुस्लिम लीग आणि स्वातंत्र्यवीर सावरकर असं हे ज्यांना म्हणतात त्यांना आम्ही विनायक दामोदर सावरकर म्हणतो, यांनी मांडला। यांच्याबद्दल यांचं काय म्हणणं आहे? 1942चं चले जाव आंदोलन हे वंदे मातरमच्या गीतांनी सगळीकडे गाजत होतं। छातीवर गोळ्या अखिल भारतीय काँग्रेसची लोक खात होती। त्यावेळेस वंदे मातरम म्हणायला, 42च्या आंदोलनामध्ये इंग्रजांना चले जाव म्हणायला आणि या भारत मातेला इंग्रजांच्या साखळदंडातून मुक्त करायला भारतीय जनता पक्ष ज्याला मातृ संघटना म्हणते ती आरएसएस का नव्हती? वंदे मातरम 1896 ते 1947 पर्यंत यांनी का म्हटलं नाही? शिवाय वंदे मातरमचा उपयोग आज तुम्हाला बंगालमध्ये मत घेण्याच्या शूद्र हेतूने तुम्ही संसदेमध्ये करताय। वंदे मातरम म्हणल्यानंतर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होत होता। वंदे मातरम म्हणल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा होत होती आणि वंदे मातरम म्हणल्यानंतर घरादारावर राख रांगोळी होत होती। त्या काळात काँग्रेसच्या लोकांनी, भारतीयांनी, शेतकऱ्यांनी, लहान मुलांनी वंदे मातरम म्हणलं। पुण्याच्या ऐतिहासिक काँग्रेस भवन मध्ये 9 ऑगस्ट 1942 ला नारायण दाभाडे नावाचा युवक काँग्रेस भवनवर हातामध्ये चरखा असलेला तिरंगा घेऊन आला, वंदे मातरमची घोषणा दिली, इंग्रजांनी गोळ्या घातल्या, तो शहीद झाला।